हे करवंद आहे, हे जम्बो करवंद. याचं करवंद, याचं फळ साधारण जांभळासारखं, जांभळा एवढं वाढतं. हे गुलाबी रंगाची वॉटर बेरी म्हणजे जाम. हे साधारण 2-2.5-3 वर्षाचं असेल. हे पांढरं जांभूळ, त्याला जांभळं येतात, जांभळच आहेत. फक्त एवढंच आहे की रंग पांढरा. हे रुद्राक्ष, याला आता साधारण जून मध्ये फुलं यायची शक्यता आहे. हा नीरफणस, अतिशय सुंदर झाड, सुंदर पानं, आणि या फणसाची हा भाजीसाठी वापरला जातो. हे अननस, असे बरेच अननस आहे की ज्यांना फळं लागलेली आहेत. साधारण 1 वर्षभरामध्ये फळ येतं, नंतर बाजूनी सकर्स निघतील. नंतर हे एक माकड लिंबू, हे छोटे लिंबातलीच व्हरायटी आहे, औषधी पण आहे, पण आता ही दुर्मिळ होत चाललेली आहे. हा काजू आहे, हा VLR 4 म्हणून आहे, हे चांगल्या प्रकारचा काजू येतो. हे धुपाचं झाड, सूर्या रोबुस्टा, राळ धूप ज्याला म्हटलं जातं ते हे झाड आहे. हा काळा पेरू, याला याच रंगाचा पेरू येतो, कापला तर गुलाबी. चॉकलेट पेरू म्हणून याची ओळख आहे. हा लखनवी बेल, याला साधारण 1 किलो पर्यंतचं बेलफळ येतं. हे गोरखचिंच, अडानसोनिया डिजिटाटा. उत्तरेत याला कल्पवृक्ष म्हटलं जातं. ते याच्या ढोलीमध्ये माणसं म्हणजे कोरून राहू शकतात, खोलीसारखं इतकं मोठं होतं. पुण्याजवळ मावळमध्ये, बेबेडोळमध्ये मी साधारण 350 वर्षाचं एक झाड बघितलेलं आहे. ही मिरॅकल बेरी, याला छोटी फळं येतात, आणि हे तुम्ही 3-4 फळं खाल्ली तर आंबट टाक किंवा मिरची ती सुद्धा गोड लागणार आहे. नमस्कार, मी दीपक सोनवणे. ही माझी इको फ्रेंडली नर्सरी. मेनली आपल्याकडे सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, मसाल्याची झाडं, दुर्मिळ झाडं आणि फुलझाडं असे जवळपास आपण 600 पेक्षा जास्त प्रकार इथं सांभाळतोय. नर्सरीचा व्यवसाय मला गेली जवळपास 18 ते 20 वर्ष झाली नर्सरी व्यवसायात आहे. आणि सध्या माझं वय 71, मी आता क्रॉस करतोय. धुपाची झाडं आहेत वेगवेगळी, काही सुगंधी झाडामध्ये एक अतिशय सुगंधी निलगिरी आहे, त्याच्यानंतर रुद्राक्ष आहे, भद्राक्ष आहे. त्यानंतर आणखीन काही वेगवेगळी झाडं आहेत. देशी जास्त आहेत, विदेशी फार थोडे, विदेशी पण आहेत. फळझाडांमध्ये आता थाई चिकू आहे, नंतर तुमचा पावशा आंबा आहे, साधारण 1.5-2 किलो येणारा आंबा आहे. थाई चिकू आहे, पांढरं जांभूळ आहे, मिरॅकल बेरी आहे, हा ATM आंबा आहे, ऑल टाइम मँगो म्हणून एक आहे, तो ATM आंबा आहे. सर्व प्रकारची म्हणजे बऱ्यापैकी फुलझाडं या ठिकाणी आपण ठेवतोय सगळी. हा औषधी वनस्पती, आता ही धुपाची झाडं ही औषधामध्ये जातात, गुगुळ वगैरे ही सगळी औषधीच धरली जातात. ऊद हे सुद्धा औषधी, लोध्र वगैरे जे आहे त्यातलं ते औषधी धरलं जातं. रक्तचंदन औषधी धरलं जातं. अडुळसं आहे. लिंबूचे काही प्रकार आहेत. एक लिंबू येतं साधारण 3-3.5 किलोचं एकच लिंबू येतं. एक ऑक्टोपस सारखं असणारं बुद्धाज हँड म्हणून एक आहे, ते पण आहे, ते भारतीयच झाड आहे. आणि दुसरं जो बेजोरा लिंबू किंवा सुई लिंबू म्हटलं जातं, ते 3-3.5-4 किलोपर्यंत वाढतं, ते एकच लिंबू, ते सुद्धा भारतीयच आहे. मसाल्याची झाडं आहेत, दालचिनी, तमालपत्र, ऑल स्पायसेस म्हणून एक प्रकार आहे की ज्यांच्या पानांना सगळ्या मसाल्यांचा एक हे आहे, फ्लेवर येतो तो. त्याच्यानंतर लवंग आहे, मिरे आहे, जायफळ आहे. भाज्यामध्ये आहे, लाल रंगाचा एक हादगा आहे, तोही बऱ्यापैकी म्हणजे दुर्मिळमध्येच धरला जातो. नंतर गुलाबी आहे, तोही दुर्मिळमध्ये आहे. पांढरा हा सगळीकडे कॉमन आहे हादग्यामध्ये. त्याच्यानंतर तुमच्या आईसबेरी आहेत, नंतर तुमची बार्बाडोस चेरी वगैरे अशा ज्या चेरी फळं म्हणजे पक्ष्यांसाठी असलेली आहेत, ती पण झाडं आहेत आपल्याकडे.